हॅलो नमस्कार मैत्रिणी, फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल मला स्वागत आहे. चला तर आज काय नाही, मी इथं बघा 36 साईजचं आपण बाही कटिंग करावं. त्यासाठी बघा काय करायचं. तर इथं बघा बाही तर कटिंग करायचं आहे, पण लेस थोडीशी आहे. तर लेस वगैरे कशी लावायची मी सगळी स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार. चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. सगळ्यात बघा मी अस्तर घेतलेलं आहे. अस्तर बरोबर व्यवस्थित बघा मांडून घेतले. आता इथं काय केलं मी, कमी पडतं म्हणून जॉईन केलेलं अस्तर साईडला. अस्तर काय दोन्ही साईडला जॉईन करणे, एका साईडला जॉईन केलं चालेल, ते काय आज जाणार आहे. व्यवस्थित बघा असं एक अस्तर ठेवून अजून एक घडी करून घेतलेली आहे, म्हणजे 4 पदरी घडी झालेली आहे. आता बघा उंची बघाय सगळ्यात उंची बघायची. उंची आहे 5.5. खालच्या साईडनं पाव इंच दुमटपट्टीसाठी, वरच्या साईडनं शिलाई मार्जिन म्हणजे बाही जोडण्यासाठी असं बघा 6.25चं माप घेतलेलं आहे मी, म्हणजे बाही 5.5ची आणि पाव इंच शिलाई मार्जिनसाठी. आता छातीचं बघायचं, छाती किती आहे, छातीचा चौथा 9. तर हो का एक्स्ट्रा कपडा आहे तो पहिला अगोदर कट करून घेऊया. मी तुम्हाला सांगते एक्स्ट्रा कपडा आपण जेवढं बाहीचं माप पाहिजे आणि शिलाई माझी पाहिजे तेवढं वाढवून घेतलं आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊया. आता बघूया, छातीचा चौथा 9 प्लस तुम्हाला 1.5 इंच शिलाई मार्जिन, जेवढं तुम्हाला जरी वाटतं असेल बाबा लागत जास्त घ्यायचं. आता दंडगेर आहे 6.5चा प्लस पुढे शिलाई मार्जिन तुम्हाला जेवढं लागतं तेवढं, जरी कोणाला जास्त लागत असतं जास्त घ्यायचं चालेल. वरच्या साईडनं बघा आपण छातीचं टाकलं आहे ना, तिथून मग बघा 2.5 इंचाचं घेतलेलं आहे. परत 1.5 इंच वाढवले ना, तिथून बघा 1 इंच आत घेतलेला आहे. आणि 2 इंच घ्यायचं बंद बाजूकडनं, वरच्या आपण जिथं बाही जोडणार तिथनं, आणि तिथनं बघा असं 1.5 इंच आणि 2 इंच माप घेतले. तिथं असं आपण क्रॉसमध्ये असं जोडून घेऊया. हो जोडून झाल्या वरच्या साईडनं बघा असा शेप देऊन घ्यायचा, म्हणजे मुंड्याचा आकार द्यायचा. तो आपण जिथं 1.5 इंच माप घेतला तिथपर्यंत असं 1 इंच घेत तिथपर्यंत खालच्या साईडने एक असाच आकार देऊन घ्यायचा. जिथनं मी व्हिडिओ दाखवत असं बघायचं. आणि बघा असं तिरकस आपण हे करून घेऊया, जेवढं बाहीचं माप घेतलेलं आहे. आता कट करायला सगळ्यात अगोदर कट करताना आहे असं बाहीचा शेप कट करून घ्यायचा, म्हणजे वरचा आहे असा कट. फक्त नेताना वरच्या जिथं आपण बंद बाजू ठेवले तिकडं न्यायचं नाही, कारण तिथं आपण बरोबर बाहीचं माप घेतलं. आता कट देऊन घेऊया. बरोबर कट देताना बरोबर द्यायचा. आणि बघा आता बाही ओपन करून घ्यायची. ओपन करून झाली बाही की मगच मुंड्याचा शेप द्यायचा, म्हणजे बरोबर मुंड्याचा आतला शेप येणार आहे. जर आहे असं कट केलं ना तर बाही बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे एक नक्की करायचं, पहिला बाहीचा शेप कट केला ना मुंड्याचा आकार की बाही ओपन करून घ्यायची, मगच बाहीचा 2 पदरी धरून मग कट करून घ्यायचे, बरोबर आपले होणार आहे. चला आता ब्लाऊज पीस घेतले. चला आता बाही आपण स्टिच करायला घेऊ. बाही स्टिच करण्या अगोदर बघा आता मुंड्याचं जे आहे ना टिक मार्क करून घ्यायचं दोन्ही बाहीला, म्हणजे बाही जोडताना बरोबर एका साईडलाच आपला मुंड्याचा शेप येऊ नये. खोली मुंड्याची दिलेली पुढची ठेवताना बरोबर बाही ह्या साईडला ठेवून घ्यायची. जरी तुम्हाला वाटते ना समजत नसेल ना, तरी तुम्हाला सांगते काय करायचं. हो का व्यवस्थित ब्लाऊज ठेवताना सरळ ठेवून घ्यायचा. ब्लाऊज सरळ ठेवायचा, त्याच्यावर अस्तरची बाही ठेवायची आणि पहिल्यांदा आहे असं स्टिच करून घ्यायचं. जरी तुम्हाला वाटते ना बाही जोडताना एका साईडला मुंड्याचा आकार येतोच ना, तर बरोबर दोन्ही साईडला बरोबर आहे असं पीस बरोबर मांडून घ्यायचं आणि त्याच्यावर अस्तर ठेवून घ्यायचं. ह्या साईडला एक, ह्या जेवत्या साईडला एक मुंड्या शेप आला पाहिजे आणि उजव्या साईडला एक आला पाहिजे, असं ठेवून घ्यायचं, म्हणजे बरोबर आपली बाही जोडली जाते. आता बघा बाहीला शिलाई देऊन झालेला आहे. आता दाब शिलाई देताना अस्तरवर दाब शिलाई देऊन घ्यायची. फक्त दोन्ही कपडे एकसारखे धरायचे. फक्त ठेवताना आत आपल्याला अस्तर घालायचं, त्यामुळे बाहीचं कपडा म्हणजे ब्लाऊजचा कपडा सरळ ठेवून घ्यायचा. आता व्यवस्थित असं ठेवून झालेलं आहे. आता बघा दाब शिलाई दिलेली आहे. तर आता बरोबर असं बघा अस्तर आणि ब्लाऊज एकत्र धरायचा आणि त्याच्यावरून शिलाई देऊन घ्यायची. बरोबर शिलाई देताना जेणेकरून अस्तर बाहीच्या साईडला जाऊ नये, बरोबर व्यवस्थित यावं असं करायचं. आणि दोन्ही एकसारखं धरायचं आणि त्याच्यानं शिलाई देऊन घ्यायची. आणि परत शिलाई देऊन झालं की पूर्ण ब्लाऊजला अस्तर जोडून घ्यायचं. घेताना बघा आपण ब्लाऊजचा कपडा एक्स्ट्राच घेतलेला होता, आहे असं फक्त ब्लाऊजचा कपडा ठेवलेला, जे आपण अस्तर कट केलेलं त्यानं मग आपण बरोबर बाही पूर्ण तयार केली का नाही, मग एक्स्ट्रा कपडा कट करून घेणार आहे. असं बघा पूर्ण व्यवस्थित अस्तर असं ब्लाऊजला जोडून घ्यायचं. बघा जोडून झालेलं आहे. आता बघा एक्स्ट्रा कपडा आहे असं ब्लाऊजचा, तो आपण कट करून घेऊया. जशी ही बाही तयार केली तशी दुसरी बाही पण अशी तयार करणार आहोत, तर पुढे तुम्हाला सांगते. आणि काही नाही, फक्त कुठलीही बाही कट करताना अशी ट्रिक फॉलो करायची, वेगळं काही नाही. फक्त आहे असंच कटिंग वगैरे आहे. फक्त जरा काही उंची कमी जास्त बाहीची असते तेवढं मुंड्याचा आकार किंवा आहे असंच असतं. फक्त कुणा छाती वाढती असते तेवढ्या तसं मापं टाकायला लागते. आता हे बघा बाही तयार करून झाली. बघा मुंडीचा शेप एका साईडला गेलेला आहे. तर आता बघा दुसरी ब्लाऊज घेऊया तयार करायला. फक्त बघायचं पहिले आपण बाही स्टिच केलेलं त्याचा मुंड्याचा आकार कुठल्या साईडला ठेवलेला, तसे मग ह्या साईडला विरुद्ध दिशेला ठेवायचा.
आता हो का सरळ ब्लाऊज ठेवून घेतलेला, ठेवताना ब्लाऊज सरळ ठेवायचा आणि जॉईन केलेला आहे जरा, तर जॉईन बरोबर ठेवायचा समप्रमाणात, जेणेकरून एका साईडला जॉईन जाऊ नये आणि व्यवस्थित हो का अस्तर सरळ ठेवायचं. आता बघा मुंड्याचा आकार त्या साईडला गेला तर त्या मुंड्याचा आकार ह्या साईडला ठेवून घ्यायचा. वाटलं समजत नसेल तर असं चॉकने टिक मार्क करून घ्यायचं आणि दोन्ही व्यवस्थित जोडून घ्यायचं, एकसारखं धरायचं आणि जोडून घ्यायचं. जोडून झालेलं आहे. आता दाब शिलाई देऊया. दाब शिलाई देताना अस्तरवर दाब शिलाई देऊन घेऊया. आणि जरी माझे कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल तर माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल नक्की लाईकचं सबस्क्राईब करा, म्हणजे पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आता बघा हो का बाही जोडून झाले, जसं पहिलं आपण केलं तसं दोन्ही ब्लाऊज व्यवस्थित असं धरायचं हो का, तुम्हाला दाखवते असं व्यवस्थित हो का, असं जसं पहिलं स्टिच केलं तसं व्यवस्थित असं बघायचं, हे बघायचं. आणि जरी वाटलं ना आत फोड करताना बघायचं की बरोबर मुंड्याचा आकार ह्या साईडला आणि ह्या साईडला गेला आहे का, कारण जेणेकरून मग परत उसवासीचं काही त्रास नको. मग बाही दोन्ही एकत्र धरायचं आणि खालच्या साईडने स्टिच करून घ्यायचं, म्हणजे शिलाई देऊन घ्या. म्हणजे पूर्ण आपण जसं पहिल्या ब्लाऊजला कसं ब्लाऊजला अस्तर जोडून घेतलं तसं पूर्ण ह्याला पण अस्तर जोडून घ्यायचं, म्हणजे बरोबर एकसारख्यानं. मग पुढे दाखवते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल बाबा बाही तर तयार केलं पण काय होतं, साडीला कॉम्बिनेशन असे लेस असते, मग बाहीला लेस येते, पण लेस जर थोडीशी असेल ना तर आपल्याला प्रश्न पडतो बाबा आता लेस कशी लावायची, काय करायचं. आणि जर लेस लावली नाही तर बाही मग ब्लाऊजला कसं जरा लुक वगैरे येत नाही ना, मग असं वेगवेगळंच वाटतं ना. मग वाटतं की बाबा ब्लाऊज एकाचा आणि साडे एकाचा असं होतं ना, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं सांगते. थोडी बाही किती थोडकी असू दे बाही, तर तुम्हाला ट्रिक सांगते काय करायचं. एकदम साधी सोपे, लई काय नाही, बरोबर आपली बाहीला व्यवस्थित लेस लागले जाणार आहे. आता एक्स्ट्रा ब्लाऊजचा कपडा पण कट करून घेऊया. लावताना लेस पण काही नाही, मी तुम्हाला साधी सोपी, जरी लेस किती कमी असू ना बरोबर आपली बाही दंडावर येणार आहे. तुम्हाला सांगते पुढे काय करायचं, एकदम सोपे, काही नाही त्याला जास्त हे नाही काय नाही. कुठल्याही ब्लाऊजला जर लेस कमी पडली ना तर असे ट्रिक फॉलो करायची. आता छान असं बघा झालेले दोन्ही बाही तयार झाले. आता बघायचं, आता तुम्हाला दाखवते. मुंड्याचा आकार बरोबर होता, ह्या साईडला एक ह्या साईडला एक असा आपला आलेला आहे. तर आता का लेस घेतलेला आहे, तो का लेस अशी लावाय घेणार होता आपण. हा का बघा लेस आहे अशी साडीला, फक्त लेस बघा आता साईडनं पण बघा किती लेस, एक तर लेस कमी आहे साईडनं, बघा तिरकं साईडनं एक लेवल कट करून घ्यायचे. सगळ्यात अगोदर लेस व्यवस्थित दोन्ही साईडने एक लेवल कट करून घ्यायची. कुठलीही लेस लावताना असं करायचं, जास्त असेल तर काही नाही, पण लेस कमी असेल ना तर अशी ट्रिक फॉलो करायची. लेस बरोबर एका ठेवायची, मध्ये करून घ्यायचा, मध्ये करून व्यवस्थित कट करून घ्यायची, बरोबर एकसारखी लेस होणार आहे. आता हो का लेस आपली एकसारखी झालेला आहे. तर आता बघूया हो का ब्लाऊजचा पण मध्ये करून घ्यायचा, बरोबर वरच्या साईडला बघा बाहीचं मध्ये करून घेतलं, खालच्या साईडने पण बघा असं तुम्हाला सांगते व्यवस्थित हो का मध्ये करून घ्यायचा. आणि तसं काय केलं लेसचं पण असा बरोबर मध्ये करून घ्यायचा, लेस पण कमी आहे ना त्यामुळे लेसचा पण मध्ये करायचा. मग तुम्हाला सांगते पुढे काय करायचं. लेसचा मध्ये केला आहे तसा बाहीचा पण खालनं, तर वरून पण मध्ये केला आहे पण खालनं दंडगेरापासून बाहीचा मध्ये करून घ्यायचा, म्हणजे बरोबर आपली लेस लागली जाणार आहे. लेसला लावण्यासाठी हो का आता बरोबर मध्ये करून घेतलेला आहे. लेसचा पण मध्ये केलेला आहे बघा, बरोबर असं बाहीवर लेस ठेवून घ्यायची, फक्त ठेवताना लेस सरळ ठेवून घ्यायची आणि साईडनं बघा असं दुमडून घ्यायचं. लेसचा मध्ये करायचा आणि ह्या साईडने व्यवस्थित लेस खालच्या साईडला फक्त दुमडून घ्यायची आणि त्याच्यावर बरोबर व्यवस्थित आहे असं बघा खालच्या टोकावर ठेवायचं आणि स्टिच करायला घ्यायचं. फक्त ठेवताना व्यवस्थित दोन्ही कपडे धरून लेस व्यवस्थित ठेवा, फक्त लेस ठेवताना सरळ ठेवायची. जशी साडीला लेस होती ना बाबा की काटाला लेस लागली ना डिझाईनला, तशीच लेस व्यवस्थित ठेवायची असेल लावून घ्यायची. फक्त कुठलीही लेस कमी असेल ना तर अशी ट्रिक फॉलो करायची. आता ह्या साईडनं बघा फिरवून घेतलेलं आहे, पण ह्या साईडनं पण लेस लावताना खालच्या साईडला अशी लेस आतल्या साईडला फोल्ड करायची साईडनं, कारण साईडनं लेस कापले गेले त्यामुळे धागे निघतात. वरच्या साईडनं खालच्या साईडनं लेसला धागे निघण्याची शक्यता नाही, त्यामुळे आहे असं ठेवलं. जर वाटते ना धागेचे बाबा लेसचे धागे वगैरे निघतात ना तर तुम्ही आत फोल्ड केले तर चालेल. फक्त लेस लावताना साईडनं बघा आता धागे निघतात, मग खालच्या साईडला फोल्ड करून घेतलेलं आहे. बरोबर लावताना मी मधोमध लावलेलं आहे. कुठलीही लेस कमी असू द्या, तुम्ही फुल बाहीला असो किंवा छोट्या बाहीला अशी ट्रिक फॉलो करायची. आता का छान असे लेस लागले गेलेलं आहे, बरोबर आपली मधोमध लागले. आता बरोबर दंडावर लेस आलेलं आहे. आता बघा दुसऱ्या साईडने असं करताना लेसचा मध्ये करून घ्यायचा आणि बाहीचा जसं पहिलं सांगितलं तसं व्यवस्थित दंडाकडनं पण मध्ये करून घ्यायचा, म्हणजे बरोबर आपली एकसारखी लेस लागले जाणार आहे. आता काय होतं जर लेस जास्त असेल ना तर फोल्ड करण्याच्या साईडने शक्यता नाही, पण आता इथं बघा लेस कमी आहे ना त्यामुळं धागे नाही, त्यामुळं खालच्या साईडला व्यवस्थित असं बघा फोल्ड करून घ्यायचं, कारण लेस शिलाईमध्ये जाणार नाही, कारण दंडगेर जास्त आहे ना. जशी पहिली लेस ठेवली तशी व्यवस्थित दोन लेस ठेवायची आणि पूर्ण राऊंडला छान असं स्टिच करून घ्यायचं. काही नाही, जरी अजून जरी शॉर्टकटमध्ये लेस असेल ना तर तुम्ही उभी पण लेस लावू शकता, उभी पण आपल्याला लेस लावायला येते. फक्त लावताना बरोबर आपण मधोमध लावणार आहे,
जिथं आपल्या बाईचं मधोमध येतं ना तिथं पण अशी तुम्ही लेस लावू शकता. पण इथं जरा आहे ना जास्त म्हणून मी अशी लेस लावलेलं आहे. कुठल्याही ब्लाऊजला तुम्ही अशी ट्रिक नक्की फॉलो करा. कमी लेस असेल तर असं लावायचं काही नाही. जरी तुम्हाला युनिक काही वेगळी डिझाईन करायचं युनिक वेगळी केली तरी चालेल, मग तुम्ही काही वेगळी लेस लावू शकता. पण जर तुम्ही लेस प्लेनवाला अशी ठेवणार असतात अशी ट्रिक नक्की फॉलो करा बाईची. बघा छान असं झालेलं आहे. अशी ट्रिक तुम्ही फॉलो करा. व्हिडिओ कसा नक्की सांगा. तुम्ही अशी नक्की ट्रिक फॉलो करा. एकदम छान बघा आपली लेस लागली गेलेली आहे. कितीही लेस कमी असू द्या असे प्रत्येक ब्लाऊजला अशी तुम्ही लेस लावता. मग फुलबाईला लावा किंवा शॉर्ट बाईला पण लावायचं असेल ना तर अशी करा. छान असं बघा एकदम साधं सोपं आहे. त्याला काही जास्त वेळ लागणार नाही. आणि बघा साडीला पण कॉम्बिनेशन लेस लागले गेलेले आहे. ब्लाऊज पण बरोबर साडीवर छान असं खूप मॅचिंग होण्यासारखं झालेलं आहे. तर तुम्ही असं नक्की ट्रिक फॉलो करा. व्हिडिओ कसं नक्की सांगा. चला बाय बाय. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.